नमस्कार मित्रांनो. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणत असतो. किंवा सात्विक गुणांची वृद्धी आणि सत्वगुणाची निर्मिती ही अन्नापासून होते आणि मानवाचा देह हा अन्नमय कोश आहे. म्हणजे अन्नापासून देहाची घडण आणि त्याच प्रकारे मनाची ही घडण घडत असते. म्हणजे सत्वगुणाची निर्मिती अन्नाच्या माध्यमातून होत असते. मग इथे सात्विक अन्न याचा विषय किंवा याचा विचार जर आपण केला तर मग अन्नापासून ज्या रसांची निर्मिती होते त्यातून सत्व गुण व्यक्तीमध्ये तयार होतो. मग ते घरचं सात्विक अन्न असेल तर त्यामध्ये तमोगुणाची वृद्धी होत नाही. म्हणजेच घरचं अन्न आपण खात असू तर आपल्यामध्ये तमोगुणाची वृद्धी होत नाही, त्याची शक्यता ही कमी प्रमाणात असते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आपल्याला बाहेरचे पदार्थ भक्षण करावे लागत असतीलही तर त्यापुरतं तेवढं ठीक असतं. परंतु सातत्याने जर बाह्यांनावर आपली रुची वाढत असेल, म्हणजे सतत बाहेरच खाणं ज्या व्यक्तीला आवडत असेल आणि घरातल्या अन्नाची सातत्याने तुलनेने मग निंदा त्याच्या हातून घडते. कारण का घडते? कारण बाह्यांनावर जेव्हा रुची वाढत जाते तेव्हा व्यक्ती घरातलं सात्विक अन्न याविषयी दूषण द्यायला लागतो किंवा ते त्यामध्ये काहीतरी अल्पता न्यूनता आहे म्हणजेच काहीतरी काढत असतो. आणि मग काय होतं, गृहांनाची जी सात्विकता आहे ती भंग झाल्यामुळे अन्नाचा दोष निर्माण होतो. म्हणजेच गृहांनाचा अपमान तिथे होतो आणि बाह्याची रुची याने काय होतं तर घरामध्ये त्या अन्नावरून त्या पदार्थांवरून पुढे जाऊन वादविवाद होऊ शकतात आणि होतातही. कारण त्या व्यक्तीची बाह्यांनावर अतिरुची असल्यामुळे घरातल्या अन्नाला दोष दिला जातो आणि मग त्यामुळे काय होतं तर घरामध्ये वादविवाद घडायला सुरुवात होते. सर्वात महत्वाचं कारण हे असतं की अन्न पदार्थाचा अपमान तो होतो. तो का तर बाह्यांवर रुची आहे. बाहेर पदार्थ खाऊ नये असं नाही, परंतु त्यामध्ये अति प्रमाण नसावं. घरचं सात्विक अन्न आपल्यामध्ये सत्वगुणाची निर्मिती करतं आणि मग पुढे गृहिणीचंही ते कर्तव्य असतं की उत्तम पद्धतीने पूर्णान्नाची निर्मिती करायची आणि त्या अन्न भक्षणाद्वारे सात्विक अन्नातून गृह सौख्याची प्राप्ती होत असते. इतकं अन्न पदार्थाला पूर्ण ब्रह्म का म्हणतात ते यासाठीच म्हणत असतात. आणि त्याही पुढे सातत्याने रुची ही घरातल्या अन्नाविषयीचा दोष देण्याची वृत्ती माणसामध्ये तयार होत असते. म्हणजेच सत्वगुणाची निर्मिती करण्यासाठी गृहान्न तयार करणं, घरात जेवण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि गृहिणींकरताही अन्न पदार्थ तयार करणं हे मोठ्या यज्ञासारखंच असतं. कारण गृह अन्न पदार्थ तयार करत असताना त्यांची मनोवृत्ती सात्विकता त्या अन्नामध्ये उतरून ते सात्विकता भक्षण करणाऱ्याच्या अंगी लागत असतं. म्हणून जसं अन्न हे आपण जेवण करतो, भक्षण करतो, तेव्हा जाणीजे यज्ञ कर्म, समर्थ रामदास स्वामींनी तो श्लोक आहे की वदनी कवळ घेताना मग घ्या श्रीहरीचे, त्याची शेवटची ओळ की जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे अन्न पदार्थ भक्षण करणं, जेवण करणं हे जेवढं यज्ञ कर्म आहे तेवढंच अन्न तयार करणं हे सुद्धा यज्ञ कर्मच आहे. मग त्या गृहिणीची मनोवस्था जर उत्तम सात्विक गुणाने युक्त असेल तर ते अन्न रसामध्ये सात्विकता निर्माण होते आणि मग त्या योगे गृह सौख्य लाभत असतं. आणि मग सातत्याने ज्यांचं लक्ष बाह्य पदार्थांवर असतं त्यांची साधारण अधोगती म्हणजे नेमकं काय तर सातत्याने बाहेरचं भक्षण केल्यामुळे पचन संस्थेवरती ताण येऊन पतन व्हायला लागतं, म्हणजे पोट खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे सातत्याने बाह्यांना घेणं टाळलं पाहिजे. आणि विशेष करून ज्या ठिकाणी आपल्याला शंका असेल आणि विसंगत असेल असे अन्न पदार्थ तिथे भक्षण करू नये. कारण सर्वात महत्वाची गोष्ट, अन्न खाण्याआधी आपली ती खाण्याची जी मनोवृत्ती तयार होते ती सकारात्मक असेल तर ते अन्न पदार्थ पचण्याला सुलभ होतं. मग बाह्यान्न कुठलं टाळायचं की जे अन्न पदार्थ
खाण्याच्या आधी आपल्या मनामध्ये विसंगत निर्माण झाली असेल किंवा एक शंका उत्पन्न होते की इथे योग्य आहे का नाही, इथे पदार्थ उत्तम आहेत का नाहीत, ही जेव्हा मनामध्ये शंका निर्माण होते, विसंगत होत असेल, तर त्या ठिकाणचं अन्न खाऊ नये, भक्षण करू नये. कारण ती विसंगत मनाद्वारे घडते. जेव्हा अन्न आपण खातो तेव्हा ते आपल्याला अपचन होत असतं. इतकं बारीक विचार अन्न पदार्थांवर करायचा असतो आणि त्या ठिकाणीच अन्न भक्षण करा. जिथे आपली मन सक्रिय असेल त्या ठिकाणी अन्न पदार्थ भक्षण करा. कुठलंही सातत्याने जी बाह्यान्नाची गोडी आहे ती टाळून घरचं अन्न सकस खावं, यासाठी हा प्रकारचं नियोजन आहे. आणि त्याही पुढे सात्विक गुणांची वृद्धी होणं आणि सत्वशील होणं, ह्याला सर्वात मोठं महत्वाचं माध्यम हे अन्न आहे. म्हणून अन्न पदार्थ भक्षण करताना या गोष्टींचा विचार आपण केलाच पाहिजे. कारण बहुतांशी काय होतं, आपण बाहेर पदार्थ भक्षण करायला जातो, खायला जातो, तेव्हा आपण तिथे खाल्ल्यानंतरही आपल्या मनामध्ये एक वाक्य असतं की घरच्या सारखं होतं. मग हे घरच्या सारखं का? कारण घरातली वृत्ती ही सात्विक असते आणि ज्ञान आणि वैराग्याची सिद्धी ही अन्नपूर्णेद्वारेच होत असते. इतकं अन्न पदार्थाला महत्व आहे. आणि भगवद्गीतेतही भगवान म्हणाले, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. भगवान विष्णू हे प्राण आपल्या मनुष्य प्राण्यांमध्ये वैश्वानर स्वरूपाने उपस्थित आहेत आणि त्यांना ते अन्न पदार्थ पचन क्रिया करण्यासाठी समर्थ असतात. अशा प्रकारे भगवंताचंही स्मरण त्या ठिकाणी होतं. आणि जिथे गृहांनाची निंदा होत असेल तिथे त्या घरात गृहसौख्य अल्प प्रमाणात राहतं. घरातल्या अन्नाची निंदा करू नये. बाह्य पदार्थावर रुची असेल ती ठीक आहे, पण घरामध्ये अन्नाची पण तेवढीच सन्मान आदर राखून आपण भक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारे अन्नरस घेऊन आपल्यामध्ये सत्वगुणाची निर्मिती होऊन आपला देहही बलशाली होतो. घरचं अन्न खाल्ल्यावर व्यक्तीमध्ये ताकदही निर्माण होते. सततचं बाह्यान्न खाल्लं हे पचन संस्थेवर परिणाम करणारं नंतर ठरतं. योग्य वय आल्यानंतर ती समजही निर्माण होते, बाह्यान्न का टाळावं आणि घरचं अन्न का खावं, याविषयी आपण बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.